आता इकडे जायला लागेल. एकाच ठिकाणी. नमस्कार, मल्हार कम्युनिकेशनच्या हॉबी डू बी डू या कार्यक्रमामध्ये मी चेतन कुमार तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे श्री किरण बच्छाव सर यांच्याकडनं की त्यांच्या बिझनेस सोबत ते त्यांचा एक छंदही जोपासतात आणि त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण त्यांना आपल्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे. आणि सरांचा म्हणण्याप्रमाणे की कला ही जगण्याला समृद्ध करते आणि सरांनी सुद्धा त्यांचा एक छंद जोपासलेला आहे. सो त्यांना मी इंट्रोड्यूस करतो तुमच्या सगळ्यांसमोर किरण बच्छाव सर, जे पार्टनर आहेत सातपुडा ऑटोमोबाईल आणि बच्छाव मोटर्स यामध्ये ते पार्टनर आहेत. आणि सरांनी त्यांचा एक खूप छान छंद सुद्धा जोपासलेला आहे. सो सर, मी तुमचं मल्हार कम्युनिकेशनच्या हॉबी डू या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूयात सर. तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि आम्हाला जाणायला नक्की उत्सुकता आहे की तुम्ही असा कोणता एक तो छंद आहे जो जोपासलेला आहे की तुम्ही तुमचा बिझनेस सांभाळून सुद्धा या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. तर त्या छंदाबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. धन्यवाद चेतन. हॉबी डू बी डू या कार्यक्रमामध्ये कामा व्यवसाया व्यतिरिक्त वेगळा छंद काय जोपासलेला आहे आणि त्यामध्ये चर्चा करण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. सर्वप्रथम मल्हार कम्युनिकेशनचे मी आभार मानतो. शालेय जीवनापासून मला चित्रकलेची आवड होती. अच्छा. आणि मग ते शालेय जीवनामध्ये शाळेच्या प्रतियोगिता असतील, कॉम्पिटिशन्स, त्या ठिकाणी ड्रॉइंग सबमिट करणं ते तेवढं झालं. मग त्यामुळे करिअरच्या पुढच्या वाटचाली सुरू झाल्या. आणि मग कुठेतरी चित्रकला बाजूला पडली. इंजिनिअरिंग पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग त्यानंतर मित्रांसोबत कुलू मनाली शिमला इथे फिरायला गेलो होतो. छोटा कॅमेरा होता आणि त्यात फोटो जरा बऱ्यापैकी चांगले आले. मित्रांनी कौतुक केलं. मग वाटलं अरे आपण ह्या कुठेतरी आता छंद म्हणून जोपासला पाहिजे. आणि तिथून ती खरी ठिंगी पडली आणि तिथनं ती सुरुवात झाली. मग फोटोग्राफी हा छंद मी त्याला पुढे व्यवसाय बरोबर थोडा वेळ वेगळा स्वतःसाठी देण्यासाठी आणि ती कला म्हणून त्याला मी वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली. ओके, म्हणजे तुमच्या या बिझनेसच्या व्यतिरिक्त तुम्ही जो छंद जोपासला आहे तो तुमचा फोटोग्राफीचा छंद आहे. तर आजपर्यंत तुम्ही जी फोटोग्राफी केलेली आहे मग तुमच्या फोटोंचा संग्रह तुमच्याकडे आहे? तसं व्हॉल्यूम वाईज म्हणायला गेला तर 2 टीव्हीच्या हार्ड डिस्क आहेत. 2 टीव्हीच्या आणि 25,000 पर्यंतचे फोटोग्राफ्स माझे आहेत. ओके. ते सॉर्टिंग करणं आणि ते जर का त्यातनं चांगले फोटोग्राफ्स केले तर असं 2,500-3,000 फोटोग्राफ्स एक चांगले प्रदर्शन भरवण्या इतपत किंवा पुस्तक पब्लिश करण्या इतपत त्या क्वालिटीचे ते फोटोग्राफ्स आहेत. अच्छा. आणि सर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, फोटोग्राफीसाठी लागणारं काही साहित्य असतं, प्रोफेशनल कॅमेराज असतात, तर यामध्ये तुमच्याकडे कुठलं साहित्य आताच्या कंडिशनला अवेलेबल आहे म्हणजे प्रोफेशनॅलिटी बघता? कारण मी असं ऐकलंय की मोर दॅन 45 कंट्रीज फोटोग्राफीसाठी एक्सप्लोअर केलेले आहेत. सो मग तुमच्याकडे कॅमेराज आता कुठले आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी? तसं मी प्रामुख्याने कॅनन ह्या कॅमेराज वापरतो. कॅनन 5D आणि कॅनन 1D Mark II. ओके. ह्या कॅमेराज आणि मग त्याला लागणारे हा छंद तसा स्वस्त नाहीये. अच्छा. तो खर्चिक आहे. टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस अपग्रेड होते आणि त्यामुळे या टेक्नॉलॉजीच्या काळानुसार आपण पण बदलत राहायला पाहिजे. त्यामुळे याला लागणारे यंत्रसामुग्री किंवा हार्डवेअर ही सुद्धा त्या लेवलला त्या लेवलची ती ठेवावी लागते. प्रामुख्याने माझी जी फोटोग्राफी आहे ते लँडस्केप आणि सिटी आर्किटेक्चर ह्या याच्यामध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ही मी त्यामध्ये नेचर फोटोग्राफीच्या याच्यामध्ये मी ते करतो. मग त्याला लागणारे जे असतात टेलिझूम्स आणि मोठे लेन्सेस कॅमेराचे ते लागतात. सिटीच्या याच्यासाठी शहरातल्या आर्किटेक्चरचे फोटोग्राफी करायचे तर वाईड अँगल आणि त्याला स्पेसिफिक त्याला लेन्सेस लागतात. तर त्या अनुषंगाने त्याला लागणारे लेन्सेस माझ्याकडे सगळे आहेत. ओके. आता तुम्ही मगाशी सांगितलं की माझ्याकडे एक छोटा कॅमेरा होता आधी फोटोग्राफीसाठी, जो मित्रांनी सांगितलं की या फोटो छान आले. त्या कॅमेऱ्यापासून तर आता सर्टन लेवलच्या प्रोफेशनल कॅमेराज पर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे तुम्ही म्हटलात की मुळात खर्चिक छंद मी जोपासलेला आहे. तो तुमच्यासाठी सर खर्चिक छंद म्हणता नाही येणार तुमच्यासाठी तरी, कारण एक बिझनेसमॅन आपल्या समोर बसलेले आहेत. सो छंद छान जोपासला. तो प्रवास कसा होता सर तुमचा की या कॅमेऱ्यातनं मग मला अपडेट व्हायचंय, त्या कॅमेऱ्याकडे जायचंय, या सगळ्या गोष्टींचा एक हे असेल तर त्यासाठी फॅमिली सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे. सो तुमच्या घरातनं तुमचा छंद जोपासण्यासाठी एज्युकेशनच्या बरोबर तुम्हाला कुठे अडवण्यात आलं का की नाही तू इकडे लक्ष नको देऊस किंवा काय? नाही, असं घरातनं पालकांकडनं आई वडिलांकडनं असं कधी त्याला विरोध झाला नाही. त्यांनी उलट मला प्रोत्साहनच दिलं
ओके. जसं टेक्नॉलॉजी बदलत गेली, पूर्वी फिल्मचे कॅमेराज होते. तर फिल्म आपण डेव्हलप केल्याशिवाय किंवा आपल्या मराठी भाषेत त्याला धुतल्याशिवाय तो फोटो कसा आला हे कळायचं नाही. हो. खरं टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन आलं ते डिजिटल कॅमेराने, डीएसएलआर ने. आणि मग त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला तो फोटो क्लिक केल्यानंतर आपण त्याचा प्रिव्ह्यू बघू शकतो आणि तो फोटो चांगला आहे आलाय की नाही झालाय, आपण त्याला हवे तितके फोटोज काढू शकतो. हा त्याच्यामधनं एक मोठा बदल तो त्याच्यात होत गेला आणि त्या टेक्नॉलॉजीचा खऱ्या अर्थाने त्याचा पैसे लागतात. हो, पण आधी ते चॅलेंज होतं. ज्यावेळेस फिल्म्सचे कॅमेरा असायचे त्यावेळेस ते चॅलेंज होतं की मलाच माहित नाही की माझा फोटो कसा आलाय. पण आता टेक्नॉलॉजीमुळे ती गोष्ट तितकी सोपी झालेली आहे की आपण पटकन बघू शकतो. मग तो जो बदल झालाय टेक्नॉलॉजीमध्ये तो आपल्यासाठी फायदेशीर आहे एका अर्थाने, की आधीची जी टेक्नॉलॉजी होती कॅमेऱ्याची ती जास्त हे होती क्रिस्प आणि क्लिअर. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अनुभवानेच, कारण फोटो डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला 8 दिवसांनी कळणार आहे माझा तो फोटो चांगला होता का नव्हता. जो तेवढा स्किलफुल चांगला फोटोग्राफर असेल तोच तेवढे फोटो काढू शकणार. आज सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा आज नॉर्मल मोबाईलने असेल किंवा डीएसएलआर कॅमेराने असेल त्याला खर्च नाहीये. फोटो काढण्याइतपत त्याला फक्त त्याला हार्डवेअर घेण्याचा खर्च आहे, पण डेव्हलप करायचा का नाही करायचा तो त्याचा पुढचा ऐच्छिक भाग आहे. मग हा मोठा बदल त्यावेळेला फिल्म फोटोग्राफी आणि डिजिटल फोटोग्राफी मधला हा मोठा फरक आहे. ओके. आणि मग सर आता तुम्ही जी काय फोटोग्राफी करताय, तुम्ही सांगितलं की वाईल्ड लाईफ हा माझा एक निश आहे, म्हणजे मी त्यात फोटोग्राफी करतो. त्याच्या व्यतिरिक्त वाईल्ड लाईफच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठल्या प्रकारचे जे फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला आवडतात काढायला? म्हणजे तुम्ही आता फिरता बऱ्या ठिकाणी, सो निसर्गाचं लँडस्केप हे भारतात असेल, भारताबाहेर असेल, युरोपियन कंट्रीज मध्ये असेल, त्याची ती जी आर्किटेक्चर आहे त्याची एक वेगळी ठेवण आहे आणि त्याचा तो फोटो मला कोणत्या दृष्टीने मला बघायचा आणि टिपायचा आहे तो मी माझ्या दृष्टीने तो घेऊ शकतो. बरोबर. मग कामानिमित्त, व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये जगात फिरणं होतं. मग मीटिंग कॉन्फरन्सेस आटोपल्यानंतर माझ्या फोटोग्राफीसाठी मी 2 दिवस त्या शहरामध्ये आवर्जून राहून त्या शहरातले विविध आर्किटेक्चर, विविध लाईफस्टाईल त्या लोकांची त्या याच्यामध्ये माझ्या फोटोमध्ये त्या याच्याने मी टिपत असतात. ओके. सर असा कुठला एखादा किस्सा घडलाय का की मला एक सर्टन फोटो क्लिक करायचा आहे पण मला त्या ठिकाणी जाणं पॉसिबल होत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही काही जुगाड केलाय का? म्हणजे ते खूप जास्त महत्वाचं आहे आमच्या प्रेक्षकांसाठी की फोटोग्राफीसाठी किंवा छंदासाठी एखादी व्यक्ती काय करू शकते. सो असा कधी किस्सा घडलाय का? फोटोग्राफी एक पॅशन आहे. फोटो आवडला, मला तो घ्यायचाच आहे, मला तो करायला घ्यायचाच आहे. बरोबर. जर्मनीमध्ये बर्लिनला मी गेलेलो असताना मला एक तो पर्टिक्युलर फोटो घ्यायचा होता. माझ्यावर एक गाईड होता, त्याला मी दाखवला की मला हा फोटो घ्यायचा आहे. तर मला लोकेशन सांगता येणार एखाद्या बिल्डिंगच्या गच्चीवरनं त्यांनी तो घेतलेला फोटो आहे. अच्छा. म्हणजे बिल्डिंग आपण त्या परिसरामध्ये हुडकूया, बघूया. मग ती बिल्डिंग आम्ही शोधली तर ती एक रहिवासी रेसिडेन्शियल अपार्टमेंट होतं आणि त्याच्या 30व्या मजल्यावरती जाणं आणि तिथून तो फोटो घ्यायचा होता. आणि त्या बिल्डिंग मध्ये फक्त तिथल्या राहणाऱ्या लोकांनाच तिथे परवानगी होती. बरोबर. आता मग तिथे जायचं कसं? आपण परदेशात, वेगळ्या देशात आहोत, वेगळ्या लोकांच्या कल्चरमध्ये आहोत, परवानगी आपल्याला नाही, आपण कोणा त्या बिल्डिंग मध्ये ओळखत नाही, तिथे रूल्स वेगळे आहेत. मग त्या गाईडने आणि आम्ही तिथे एक भारतीय वेगळे आपले जुगाड, मग त्या ह्याच्यातनं मग जुगाड मध्ये आम्ही त्याला त्या अपार्टमेंट मधनं बाहेर कोणी निघाला की तो दरवाजा उघडणार. बरोबर. आणि आतलं बाहेरचा व्यक्ती आत जाणार तर तो त्याचा पासपोर्ट एंटर करणार आणि त्याला त्या बिल्डिंग मध्ये एंट्री मिळणार. बरोबर. आता आम्हाला पासवर्ड माहिती नाही, त्या बिल्डिंग मधनं बाहेर येण्याची आम्ही वाट बघत होतो. तो माणूस बाहेर निघाला आणि आम्ही पटकन तो दरवाजा बंद व्हायच्या आधी त्या बिल्डिंग मध्ये गेलो, 30व्या मजल्यावर गेलो आणि तिथनं गच्चीवर तो फोटो टिपला. म्हणजे भारतातनं दुसऱ्या देशामध्ये जाऊन सरांनी जुगाड केलाय. कोणाचा तरी पासवर्ड माहित नसताना त्यांनी त्या ठिकाणी एंट्री केली आणि तो फोटो घेतलाय. सो सर तुमच्या या इंडियन स्किलसाठी आमच्याकडनं एकदा टाळ्या. आणि मग तुम्हाला जो फोटो हवा होता तो मिळालाय? तो मिळाला. आणि मी माझा हा छंद लोकांपर्यंत कसा पोहोचावा, मग याच्यासाठी मी नवीन वर्षाचे ग्रीटिंग कार्ड बनवतो आणि मग तो फोटो मी माझ्या नवीन वर्षाच्या ग्रीटिंग कार्ड मध्ये तो एकदा तो फोटो वापरला देखील होता. अच्छा. आणि तो मित्रांना, जे माझे जवळचे नातेवाईक वगैरे आहेत त्यांना पाठवला, त्यांच्याकडे भरभरून त्याला मला प्रतिसाद मिळाला. अरे काय सुंदर फोटो घेतलाय, काय छान घेतलाय. ओके. आणि बऱ्याच वेळेस सर असं होतं की काही ठिकाणी गेलो आपण तर म्हणजे आता एखादा जंगल सफारीचा तुमचा कुठला किस्सा असेल तर तो आमच्या प्रेक्षकांना, म्हणजे तुमचं ती निश आहे वाईल्ड लाईफची, तर बऱ्याच वेळेस जंगलातले प्राणी पक्षी आपल्याला लवकर सापडत नाही. सो तुमच्या बाबतीत असा एखादा किस्सा घडला आहे का की मला एक पर्टिक्युलर फोटो हवा आहे किंवा एखादा पक्षी बघायचा आहे किंवा त्याचा फोटो घ्यायचा आहे, तर एखादी अशी गोष्ट घडली का की मला तो फोटो मिळाला आणि तो कुठेतरी रिकॉग्नाइज झाला असेल किंवा तुम्हाला कुठला अवॉर्ड मिळालाय का फोटोग्राफीसाठी, असं काही?
नाही, आपण त्याने झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याने मान वर केली आणि त्यावेळेला फक्त एक 2-3 सेकंदासाठी असेल त्याने मान वर केली आणि तो फोटो मी टिपला. ओके. आणि सहज मित्रांनी सांगितलं म्हणून अमेरिकेच्या एका फोटो कॉम्पिटिशन मध्ये वाघाचा तो फोटो मी सबमिट केला आणि तो त्या ठिकाणी जगातल्या टॉप 5 मध्ये तो फोटो त्याची निवड झाली होती. ओके. मग सहज म्हणून क्लिक केला. इतर कोणत्याच फोटोग्राफरना तो मिळाला नाही, 1-2 जणांनाच तो मिळाला, पण तो अँगल जो होता तो ठराविक लोकांनाच मिळाला की मला एकट्यालाच तो मिळाला. ओके. म्हणजे तुमचा तो जो त्या ठिकाणी जाण्याचा जो म्हणजे गोल म्हणजे तुम्हाला जे जाऊन तिथं हवं होतं ते तुम्हाला मिळालं त्या एका फोटोमुळे. तो ध्यानीमनी नव्हता. वाघाचा तो नॉर्मल हे नाहीये, झोपलेला वाघ आणि त्याने मान उचलली आणि तो फोटो काढला, हा कॉमन फोटो नाहीये किंवा त्याची कॉमन पोज नाहीये. तो त्यावेळेला तो अनावधानाने मिळाला, पण मी सावध होतो म्हणून तो पटकन तो फोटो मला टिपता आला. आता बऱ्याच वेळेस असं ऐकायला येतं की मोठ्या मोठ्या चॅनल्स वाले लोक किंवा मोठे मोठे कॅमेरामन 3-3, 4-4, 5-5 तास एका क्लिक साठी त्या ठिकाणी बसून राहतात. म्हणजे त्यांना तरी सुद्धा ते मिळत नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी जातात तरी सुद्धा त्यांना ते अवेलेबल होत नाही, लाईट्स चेंज झालेले असतात. पण सर लकी आहेत की सरांना त्या दिवशी त्या झोपलेल्या वाघाचा फोटो मिळाला. आणि जर कधी त्या झोपलेल्या वाघाने यांना बघितलं असतं तर यांचं काय झालं असतं, तो एक गमतीचा भागेसर असं कधी झालंय का की एखाद्या अॅनिमलने तुमच्याकडे बघितलंय आणि त्याने रिॲक्शन दिली आहे तुम्हाला अशी क्विक? आफ्रिकेच्या जंगलामध्ये सेरेंगेटी नॅशनल पार्क मध्ये गेलेलं असताना तिथं लायन्स तिथं वास्तव्य जास्त आहे. ओके. म्हणजे ते मोकाट सोडले, मोकाट जंगलातच मोक हे असतं, नॅशनल पार्क आहे. आणि त्या याच्यामध्ये खूप आवड असताना आपल्याला भारतातल्या जंगल सफारीची सवय आहे. बरोबर. तिथल्या जंगल सफारीची सवय नाही, ते अगदी आपल्या वाहनापर्यंत येऊन तो तिथे त्याने डरकाळी फोडली आणि ती सगळ्यांना आम्हाला भीती वाटली. ऍक्टर होतो एका म्हणजे अग्रेसिव्ह अटॅक करणार का, आणि तो सिंह आहे आणि तो आता काय करणार. भारतातले वाघ असं कुठे अजून बघण्यात नाही किंवा ऐकण्यात नाही. अच्छा. पण तिथं तो प्रसंग एक आला आणि वाटला रे आता काय झालं, त्या जीव मुठीत आला होता. बरोबर. त्या लोकल गाईड होते आणि त्यांनी सांगितलं की नाही घाबरू नका, हे नॉर्मल आहे. ओके. नाही सर, म्हणजे आता बरोबर आहे, एक साधारण आपण रस्त्याने जात असताना कोणीतरी आपल्याला काही डिस्टर्ब केलं किंवा फोटो काढला, आवाज दिला तरी आपल्याला रागवायला होतं. ते बिचारे प्राणी त्यांचे त्या ठिकाणी फिरत असतात आणि सफारी करणारे काही लोक त्यांना अशा प्रकारे त्यांची प्रायव्हसी भंग करतात. पण फोटोग्राफर्सच्या बाबतीत हा विषय वेगळा आहे आणि ते सरांचा छंद असल्यामुळे आणि त्यांना ते पर्टिक्युलर अॅनिमल टिपायचे असल्यामुळे सर त्या ठिकाणी जातात. आणि सरांनी खूप साऱ्या कंट्रीज मध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या लोकेशन्सवर जाऊन वेगळ्या बिल्डिंग्सवर जाऊन जुगाड करून वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोग्राफी केलेल्या आहेत सर. आणि तुमचा एक फोटो मी असं ऐकलंय की तुम्ही एका फोटोला तयार करण्यासाठी 256 मोर दॅन क्लिक्स केले होते, त्याच्याबद्दल जरा सांगा. ते काय होतं? लेह लडाखला फोटोग्राफीच्या याच्या टूरवर गेलो होतो आणि स्टार ट्रेल्स हे बघितलेलं होतं, ऐकलेलं होतं की फोटोज पाहिलेले होते, पण ते फोटोज कसे घेतले जातात आणि कसं केलं जातं हे मला माहित नव्हतं. अच्छा. मग रात्रीच्या वेळेला थंडीत अमावस्येच्या 2 दिवस आधी किंवा नंतर ते स्टार ट्रेलचे फोटो घेतले जातात. ओके. आणि रात्री 12 नंतर ते पहाटे सूर्योदयापर्यंत ते फोटो घ्यायचे असतात. एक फोटो घेतल्यानंतर परत 1 मिनिटाचा ब्रेक आणि त्यानंतर असे फोटो 250 ते 300 फोटो घ्यावे लागले. बरोबर. आणि त्या दरम्यान एखादा लाईट गेला, एखादी बोट गेली, एखादं वाहन गेलं, विमान गेलं तर तो फोटो आपला खराब होतो. बरोबर. मग असे 250 फोटोज घेऊन त्या स्टार ट्रेलचा फोटो बनवून ते एकमेकांवरती ओव्हरलॅप करून त्याचा एक सिंगल फोटो तयार झाला. ओके. मग तो स्टार ट्रेलचा फोटो आपण जळगाव सारख्या शहरात पण घेऊ शकतो, पण इथं पीच डार्क अंधार जे आपण म्हणतो ते इथं आपल्याला अंधार मिळत नाही, ते आपल्याला त्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मिळतो. म्हणून तो आवर्जून तो फोटो त्या ठिकाणी घ्यायचा होता मला. ओके.
तर सर तुम्ही हे जे सगळे फोटोज घेतलेले आहेत तर म्हणजे तो त्या टायगरचा फोटो असेल किंवा तुमचा हा एक पिक तुम्ही जो सांगताय 256 टाइम्स क्लिक झालाय तो ओव्हरलॅप केलेला आहे, तुमचे फोटोज आम्हाला कुठे बघायला मिळतील? म्हणजे आता इतकं तुम्ही सांगताय म्हटल्यानंतर आम्हालाच उत्सुकता आहे की मला तर तो फोटो बघायचा आहे, मला त्या वाघाचा फोटो बघायचा आहे, मला त्या स्टार ट्रेलचा फोटो बघायचा आहे. तर हे सगळे फोटोज मला कुठे बघायला मिळतील? म्हणजे तुमचं इन्स्टावर फेसबुकवर कुठलं पेज आहे पर्टिक्युलर फोटोग्राफी? अजून मी त्याला कुठे सोशल मीडियाला त्याला कुठे हायलाइट केलं नाही. ती माझी पर्सनल हॉबी छंद म्हणून केला. त्याला मला कुठेतरी मॉनिटाईज करायचं किंवा कमर्शियल अँगलने बघायचं असं मुळीच नाहीये. एक माझ्या ऑफिसला मी छोटीशी गॅलरी बनवलेली आहे. त्या ठिकाणी 25-30 माझी निवडक फोटोची गॅलरी त्या ठिकाणी मी बनवून माझा छंद त्या ठिकाणी तेवढ्यापुरती मी जोपासतोय. मग सर कोणाला बघायचे असले फोटो तुमच्या ऑफिसमध्ये कधी पण येऊ शकता तुम्ही. सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की सर कोणत्या ठिकाणी आपल्या बच्चा मोटर्स मध्ये महिंद्रा शोरूमला जळगावच्या महिंद्रा शोरूमला सरांचे ते फोटोग्राफ सगळे त्या ठिकाणी लागले. पण सगळ्यांना विनंती की त्या ठिकाणी जाऊन त्या फोटोचे फोटो काढू नका, कारण सरांनी खूप मेहनतीने वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन फोटोग्राफी केलेली आहे. सो खूप छान काम सर करतायत फोटोग्राफीच्या बाबतीत. सर अजून काही अशा आठवणी आहेत का की ज्या तुम्हाला आमच्या प्रेक्षकांशी शेअर करायला आवडतील? किंवा मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की तुम्ही ज्या प्रकारे हा छंद जोपासलाय, आताचं जे यंग जनरेशन आहे ते रिस्पॉन्सिबिलिटीज, त्यांच्यावर पडणाऱ्या जबाबदाऱ्या किंवा त्यांचे दुसरे कुठले कामं असतील त्यामुळे ते छंद सोडतात आणि फुल टाइम कामामध्ये लागतात. आता ज्या प्रकारे तुम्ही बिझनेसमॅन आहात तर तुम्हाला कुठे हा डिस्टर्बन्स आला का की नाही मला आता फक्त माझ्या कामावर फोकस करायचं आणि मला छंद थोडा साईडला ठेवायला लागेल? नाही, तरुण पिढीने आपण आपलं एज्युकेशन झालं, शैक्षणिक जीवन झालं, पारिवारिक जीवन झालं, व्यवसायाला एक ठराविक वेळ की त्याला आपण तेवढा वेळ दिला पाहिजे. पण एका 30 नंतर किंवा 35 नंतर कुठेतरी आपण स्वतःचा एक छंद जोपासला पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत की तुम्हाला आता मला फोटोग्राफीने काय शिकवलं, मला एकाग्रता शिकवली. आता हे गेले 2 वर्षाचं जे आपल्याला सगळ्यांना संकट आलेलं आहे याच्यावर पेशन्स, कसं संयम बाळगायचा आणि कशा प्रकारे करायचं, कारण हे मला फोटोग्राफीने शिकवलं. एक फोटो टिपण्यासाठी एका वाघाचा किंवा एका प्राण्याचा मला 2-2 तास 3-3 तास थांबावं लागायचं. तो पेशन्स ते जे बाळगून मिळालं ते त्या ठिकाणावर मिळालं. हे जे काही त्यातले फायदे आहेत, तुम्हाला छंद कुठलाही असेल, अगदी तबला वाजवणं असेल, गिटार असेल, फोटोग्राफी असेल, ह्यामधनं तुम्हाला ते छंद काहीतरी शिकवून जातात. आणि ही मोठी देण आहे की मोठा एक त्यातनं मिळणारा फायदा आहे. आता मी एखाद्या टुरिस्ट लोकेशनला गेलो आणि मला एखादा आर्किटेक्चर बिल्डिंगचा फोटो घ्यायचा आहे, माझ्या आजूबाजूला खूप क्लटर आहे, त्याला टुरिस्ट लोक फिरतात आणि त्याला क्लटर म्हणतो. आता ते आपण कसं अवॉइड करून माझा फोकस कसा असला पाहिजे आणि मला काय टिपायचंय त्या याच्यामध्ये मी डिस्ट्रॅक्ट न होता मला तो फोटो घ्यायचा आहे. मग ह्या गोष्टी हे फोटोग्राफी शिकवतात आणि त्याचा नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. पारिवारिक जीवनामध्ये असेल की आपल्या व्यवसायामध्ये असेल किंवा आपल्या नोकरीमध्ये असेल, याचा नक्कीच त्यामध्ये त्याचा फायदा होतो. म्हणजे सर आता परिवाराबद्दल तुम्ही बोला की पारिवारिक लाईफ मध्ये पण त्याचा फायदा होतो की मग आता तुम्ही कॅमेराज घेऊन बऱ्याच ठिकाणी जातात तर निसर्गाने खूप ठिकाणी खूप प्रकारचं सौंदर्य आपल्याला अवेलेबल करून दिलं. म्हणजे ग्रीनरी असेल, सूर्यतारे असतील, प्राणी असतील. सो तुमच्या ज्या वाईफ आहेत त्यांचं नाव काय? वेदांती. सरांच्या वाईफचं नाव आहे वेदांती. सर तर असं खूप सौंदर्य आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं. तर तुमचं आवडती हिरोईन आहे का कुठली? म्हणजे ते मग कोण आहे सर? नावाला आवडेल जाणून घ्यायला. ऐश्वर्या. सर तुम्हाला कधी वाटलंय का की ऐश्वर्या रायचं फोटोशूट मी करायला पाहिजे एका अँगलने? म्हणजे जगात एक सुंदर स्त्री म्हणून तिचं नाव कौतुक झालेलं आहे म्हटल्यानंतर मग सर काही तुम्ही त्यासाठी प्रयोजन केलंय का की नाही मला ऐश्वर्या रायचे फोटोज काढायचे म्हणून? नाही, असं अजून तरी तसा ध्यानीमध्ये नाहीये. वेदांती मॅडम जरा सरांकडे लक्ष द्या. सो त्यांच्या ती एक हॉबी आहे, पण हॉबी त्यांचा ते क्रशही आहे ऐश्वर्या राय. सो त्यांना तिची फोटोग्राफी टिपायची तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही तुमच्या या फोटोग्राफीच्या किंवा तुमच्या ह्याच्याबद्दल? नाही, आता ज्यावेळेला फॅमिली व्हेकेशनवर जायचो, सुरुवातीला कॅमेरा घेऊन जायचो, माझे फोटोग्राफी करायचो, पण त्यांना कुठे त्यातनं ते चीड निर्माण व्हायची, तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, काही करत नाही. मग आता माझे फॅमिली मेंबर्सच माझ्यासाठी मॉडेल होतात. व्हेरी गुड. म्हणजे त्यांचं ड्रेसिंग, त्यांना त्या ठिकाणी फोटोला त्यांना वॉक करायचा आहे किंवा ऍज अ मॉडेल म्हणून मी त्यांनाच वापरतो आणि त्यांचेच फोटोग्राफ्स काढतो. त्यामुळे ते फॅमिली व्हेकेशन पण होते, त्यांचे पण छान फोटोग्राफ्स होतात, त्यांचे डीपी असेल त्यांना सोशल मीडियावर करायचं असेल त्यांच्यासाठी पण त्यांचे वेगळे फोटोग्राफ्स होतात आणि माझा पण छंद जोपासला जातो.
व्हेरी गुड. म्हणजे एकंदर सरांच्या घरातच सरांच्या फोटोग्राफीचंही कौतुक आहे. ऑब्व्हियसली ते खूप छान फोटोज काढतात आणि त्यांचे फॅमिली मेंबरच त्यांच्यासाठी त्यांचे मॉडेल्स आहेत. सर तुम्ही इंडियामध्ये कुठे छान असं वेगळे फोटोज काढले आहेत का इंडियामध्ये? तुम्ही तर तसं आउट ऑफ इंडिया जाऊन बऱ्याच कंट्रीज एक्सप्लोर केलेल्या आहेत. भारतामध्ये असा कुठला अनुभव आहे का की खूप छान मला त्या ठिकाणी फोटोज मिळाले किंवा या ठिकाणी जाऊन ते बघितलं पाहिजे, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जो संग्रह लागला त्या ठिकाणी असे काही फोटोज आहेत का की जे काही वेगळी गोष्ट सांगून जातात आपल्या भारताबद्दल? लेह लडाखचा आहे तो प्रदेश एक पूर्णपणे वेगळा आहे, स्वर्ग आहे. अच्छा. आणि भारतातच तो एक असं एक ठिकाण आहे की ते अजून अनएक्सप्लोर्ड आहे. बरोबर. पण त्यातले बरेचसे रिमोट लोकेशन्स, तिथले खेडी असतील, तिथले नुब्रा व्हॅली असेल, बरोबर. पेंगॉंग लेक असेल, हे बरेच अजून अनटच्ड आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टीने आपण फोटो टिपू शकतो. अच्छा. म्हणजे एकच उदाहरण देतो, नुब्रा व्हॅली इथलं की त्या ठिकाणी वाळू आहे, उंट आहे अच्छा. आणि बर्फाने लादलेला डोंगर देखील आहे. अच्छा. हे एका फोटोमध्ये, एका फ्रेम मध्ये टिकणं ही फोटोग्राफरसाठी खरं आता त्याचे क्रेज सुरू झालेली आहे. अच्छा. हा एका याच्यामध्ये मिळणारा जगात कुठेच मिळत नाही, फक्त भारतातच असं ठिकाण आहे की अशा याच्यामध्ये आपण तो फोटो घेऊ शकतो. नुब्रा व्हॅली. नुब्रा व्हॅली. ओके. भारतीय कल्चर बघण्याचा आणि ते शिकण्याचा त्याची पण एक आवड आहे. काही वर्षांपूर्वी मी मथुरेला गेलो होतो. ओके. आणि मथुरेची होळी ही पारंपरिक होळी आज देखील खेळली जाते. बरोबर. मग नांदगाव असेल आणि बरसाना असेल, मग ती 2 दिवस ती होळी कशी खेळली जाते, ती कसंही केलं जातं. आणि मग ते टिकण्यासाठी तो वेशभूषा धारण करून तो कॅमेरा घेऊन त्याला पूर्ण रॅक करून कॅमेरावर पाणी पडणं, गुलाल येणं, त्या करण्यासाठी ती रिस्क पत्करून सुद्धा त्या ठिकाणी ते फोटो काढायला गेलो होतो. ओके. अच्छा. मग ते सर तुम्ही ते नुब्रा व्हॅलीचे फोटोज तुम्हाला मिळाले, म्हणजे तुम्ही जे सांगितलं, आणि मथुरेचेही फोटोज तुम्हाला मिळाले, तर ते तुमच्या संग्रहामध्ये असतीलच नक्की. हो हो. नक्की जाऊन सगळ्यांना विनंती की सरांना थोडा त्रास द्या, जाऊन नक्की सरांचे फोटो बघा, ऍप्रिशिएट करा त्यांच्या फोटोंना. आणि सर तुम्ही फोटोग्राफीमध्ये वाईल्ड लाईफ ही तुमची निश आहे. सो तुमचं म्हणजे आयडल किंवा तुम्ही कोणाला या फील्डमध्ये प्रेरणास्थान समजता की या व्यक्तीला बघून किंवा मला याची फोटोग्राफी खूप आवडते, असं कोणी आहे तुमच्या नजरेसमोर तुम्ही आयडल ठेवले? भारतात तसे अनेक फोटोग्राफर्स आहेत. त्यातल्या सुधीर शिवरामन बंगलोर बेस आहेत. अच्छा. एक चांगले फोटोग्राफर आहेत, त्यांच्याबरोबर मी अनेक वर्कशॉप्स केलेले आहेत. मुळात ते IT क्षेत्रात होते. अच्छा. आणि त्यानंतर ते फोटोग्राफी मध्ये आले. आणि व्यक्ती आता बऱ्याच वेळेला चांगले मोठे फोटोग्राफर झाले, ते लोकांपासून स्वतःला अलिप्त ठेवतात. बरोबर. आणि काही गोष्टी असतील ते शेअर करत नाही. जसं मी म्हटलं की टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी अपग्रेड होते, तर हे टेक्नॉलॉजीचे काय फायदे आहेत, काय तोटे, आपण कोणत्या याच्याकडे गेलं पाहिजे, नाही गेलं पाहिजे, ती व्यक्ती अशी आहे की ती सगळ्या गोष्टी सगळ्या असं अगदी ओपन माइंडेडली ते शेअर करतात. आणि त्यांच्याकडनं त्यांच्या सहवासात जरी राहिलं तासभर तरी भरपूर गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. एक ती व्यक्ती आहे की भारतामध्ये त्यांच्याकडनं बऱ्याचसं मला शिकायला मिळालं. ओके. अमेरिकेतले एक आहे स्कॉट केल्बी म्हणून, त्यांचे ट्युटोरियल्स मी आजही त्यांचे फॉलो करतो. आणि त्यांचे ट्युटोरियल्स बघून कशी फोटोग्राफी बाकी केली जाते किंवा पोस्ट प्रोसेसिंग, फोटो काढल्यानंतर त्याची प्रोसेसिंग कशी केली जाते हे त्यांच्याकडनं मी शिकतो. ह्या 2 लोकांना मी आदर्श मानतो या फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये. म्हणजे सर आता तुम्ही बिझनेसमॅन आहात, आता तुम्ही ज्या सरांबद्दल सांगितलं ते IT इंडस्ट्रीमध्ये होते आणि त्यांनी IT इंडस्ट्री सोडून फुल टाइम त्यांचा जो छंद होता फोटोग्राफीचा त्याला त्यांचं प्रोफेशन बनवलं. तर आताच्या युथला तुम्ही काय सांगू इच्छिता की पेशन्स तर मुळात आताच्या मुला मुलींमध्ये अजिबात नाही, सॉरी टू से, बट ही खूप म्हणजे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की धावतं जग असल्यामुळे आताचं जे युथ आहे त्यांना सगळं पटकन हवं आहे, म्हणजे पैसा पटकन हवा आहे, सगळ्या गोष्टी पटकन हव्या आहेत. तर फोटोग्राफी कुठे पेशन्स शिकवते का? किंवा जे एक बेसिक नॉलेज असतं एखाद्या गोष्टीचं, जसं तुमच्याकडे बेसिक कॅमेरा होता मग तुम्ही अपडेट होत गेला, तसं एक लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी अपडेट होणं एखाद्या आताच्या पिढीच्या मुलांना महत्वाचं आहे का? की नाही, आता काय झालंय, बेसिक नॉलेज घेऊनच तुम्ही मग पुढे तुमचं हे करिअर असेल किंवा कुठल्याही फील्डमध्ये असाल तर ते वाच केलं पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी सर्वात प्रथम मी काय म्हणतो, आज आता तरुण पिढी ही दिशाहीन आहे. बरोबर. त्यांना कुठेतरी वाटतं मी 40-50 हजाराचा कॅमेरा घेतला, वेडिंग फोटोग्राफर होऊ शकतो आणि माझं उत्पन्न चालू होऊ शकतं. बरोबर. पण त्याच्यामध्ये आणि तो कन्व्हेन्शनल फोटोग्राफर बनतो, बनत नाही असं नाही, बनतो. पण तो कन्व्हेन्शनल फोटोग्राफर बनतो, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते. मुळात तुमच्यामध्ये ते उपजत गुण आहेत का की तुम्ही एखाद्या व्यक्तीचा वेगळ्या अँगलने फोटो टिपू शकता का, हे तुमच्यात कला आहे का, तर तुम्ही चांगले फोटोग्राफर बनू शकता.
अच्छा. मी आज कमी खर्चामध्ये किंवा एखादा चांगला व्यवसाय माझा सुरू होऊ शकतो, माझ्यामध्ये ते गुण नसताना मी तो व्यवसाय करू शकतो, ह्या हेतूने लोक त्यात जातात. आणि मग आज फास्ट फूडचं जीवन झालं की मला आता वर्षभरात इतके पैसे कमवायचे, मला इतकं झालंच पाहिजे. आणि ही कला आहे, ही कॉपी होऊ शकत नाही. त्याला तुम्हाला दिशा मिळू शकते, तुम्हाला त्यातनं मार्गदर्शन मिळू शकतं, पण ती कला तुम्ही कॉपी करू शकत नाही. म्हणजे वेडिंग फोटोग्राफी असेल की आर्किटेक्चर असेल किंवा पोर्ट्रेट असेल, ते फोटो घेण्याचे प्रत्येक वेगवेगळे त्याचे दृष्टिकोन असू शकतात. म्हणजे आता एका खोलीमध्ये आपण 4 जण आहोत, चारींचे वेगळे चार व्ह्यूज असू शकतात, चारींचे एकच व्ह्यू असू नाही शकत. आता तो जर का कलाकार आहे तर कलाकार म्हणून त्याच्याकडे प्रत्येक अँगलने बघण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. जर का तो कॉपी पेस्ट करणारा जर का व्यक्ती असेल तर त्याला व्ह्यू राहणार नाही आणि तो एक कन्व्हेन्शनल फोटोग्राफर बनणार. मग त्या याच्यामध्ये तो कुठेतरी खचून जाणार, मग तो डिप्रेशन मध्ये जाणार, अरे मी हा कोणत्या व्यवसायात आलो, कुठे काय आलो, मग त्याला नैराश्याकडे वळणार. दुसरी गोष्ट, पेशन्स नक्कीच हा व्यवसाय जर का तुम्ही व्यवसाय म्हणून बघत असाल त्याला वेळ द्यायला पाहिजे. वर्ष 2 वर्ष यातनं तुम्ही बाहेर येण्यासाठी किंवा यातनं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला तेवढा कालावधी दिलाच पाहिजे. नाही, नॉट ओनली अबाउट फोटोग्राफी बट आय एम टॉकिंग अबाउट जनरल थिंग्स की लाईफ मध्ये ज्या गोष्टी घडतात. आता जसं मी सांगितलं की आता मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड आहे किंवा लँडस्केपची आहे. जंगलामध्ये गेल्यानंतर तो वाघ मला एका ठराविक पोझिशनचा फोटो देईलच किंवा तो त्या वेळेला येईलच असं नाहीये. आता मी माझ्या परिवारासोबत 5 वेळा जंगल सफारीला गेलोय, आम्हाला आजपर्यंत एकही वाघ दिसला नाही. ओके. पण मी एकाच सफारीला गेलो, एका सिंगल सफारीला मला 5 वाघ एका वेळेला दिसले. मग आता तो पेशन्स हारून जाऊन उपयोग नाहीये. तुम्हाला ते कधी दिसेल हे निसर्ग आहे, म्हणजे तुम्हाला ते शिकवतं की नाही, यू हॅव टू कीप ऑन ट्राईंग. बरोबर. दुसरं, आता ज्या वेळेला लँडस्केप फोटोग्राफी आपण करतो त्यावेळेला ब्लू आवर फोटोग्राफी असते, सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर. आता त्यावेळेला तुम्हाला वेळेनुसार तुम्हाला पंक्च्युअल राहायला लागणार आहे, तुम्हाला तुमचं इमेज तुम्हाला कंपोज करून ठेवायला लागेल. मला हा फोटो असा टिपायचा आहे आणि तो सूर्योदय व्हायच्या आधी तुम्ही कोणत्या ठिकाणी स्वतःला पोझिशन करताय हे तुम्हाला बघायचं आहे. मग तुमचं व्ह्यू, तुमच्या मनात असलेली इमेज आणि तो क्षण, कारण क्षण तो परत थांबणार नाही. नाही थांब, मला हा अँगल नकोय, मला पलीकडे जाऊ दे, मला तो काढू दे, तोपर्यंत सूर्योदय होऊन जाणार आहे. मग हे तुम्हाला हे पेशन्स आणि ही क्रिएटिव्हिटी तुम्हाला असली पाहिजे, हे तुम्हाला फोटोग्राफी नक्कीच शिकवते. ओके. आणि याच गोष्टी आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा अप्लाय केल्या पाहिजे. पेशन्स ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे आताच्या युथ साठी. आणि सर, जसं आपलं आता आधीच्या याच्यात बोलणं झालं की धावतं जग आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आणि कोरोनासारखी भयंकर परिस्थिती सगळ्यांसमोर आहे. धावण्यावरून आठवलं की तुम्ही रस्त्याने कुठेतरी धावत होतात आणि त्याची बातमी बनली. सर रस्त्याने धावत होते आणि त्याची बातमी बनली आणि पेपरमध्ये मे बी छापून आलं होतं की किरण सर रस्त्याने धावताना दिसले. सर तर धावताना दिसले तर ती गोष्ट आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की सर का धावत होते त्या दिवशी. नाही, डिसेंबर 2015 मी गोवा हाफ मॅरेथॉन धावलो. ओके. आणि ती धावलो मी सर, मी फार सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाहीये. हे बाकीच्या लोकांना माहित नव्हतं की तुम्ही गोवा मॅरेथॉन धावत म्हणून. धावला म्हणून. ओके. कारण त्याचा सराव मी जळगाव जेव्हा करत होतो, किरण बच्चो जळगावात धावतो, हाफ पॅन्टवर धावतो, हे मलाच माझं कुठेतरी न्यूनगंड होतं. हाफ पॅन्ट होतात. जळगावात धावतो, सराव करतो, कोणाला माहिती नव्हतं. कारण उजेड पडायच्या आधी मी घरात असायचो. बरोबर. आणि अचानक मी गोव्याला गेलो, धावलो आणि फेसबुकवर पोस्ट टाकली. मी जळगावला सोमवारी सकाळी पोहोचत नाही तोपर्यंत इथल्या न्यूजपेपरने फेसबुकवर माझी पोस्ट उचलली आणि इथल्या न्यूजपेपरला ती बातमी आली होती. आणि मग त्यामुळे लोकांना कळलं, अरे हे काय, हा धंदा व्यवसाय सांभाळून रनिंग करतो, ते कसं शक्य झालं. मग त्यामुळे त्या माध्यमातून लोक जुळत गेले आणि मग जळगावात एक रनिंगचं एक कल्चर निर्माण झालं. ओके. आमच्या जळगाव रनर्स ग्रुप आहे, जळगाव रनर्स ग्रुपच्या माध्यमातून आम्ही इथे खानदेश रन गेले 3 वर्ष आम्ही घेतलं. 2 वर्ष आता मधल्या काळात आम्ही घेऊ शकलो नाही. म्हणजे 2020 आणि 21 घेताना 2017, 18 आणि 19 आम्ही 3 वर्ष घेतलं. जळगाव शहरामध्ये रनिंगचं वातावरण त्यामुळे निर्माण झालं आणि साधारणतः 4 ते 4,500 लोक त्यामध्ये धावतात. मग त्याला आरोग्याच्या वेगळ्या अँगलने लोकांना त्याचे फायदे झाले आणि त्याचा कोविडमध्ये किंवा हे मधल्या काळात जे संकट आलं याच्यामध्ये सुद्धा लोकांना त्याचे फायदे झाले. आणि ही आता एक चळवळ झाली जळगावमध्ये. जळगावमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला लोक सकाळच्या वेळेला धावताना आपल्याला दिसतील. आणि नुसतेच इथल्या पुरते नाहीये, जळगावातले लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील धावलेले आहेत. आणि ही चळवळ नुसती रनिंग पूर्वी मर्यादित न राहता आमच्या रनर्स ग्रुप मधलेच काही लोक इथं आयर्नमॅन देखील झालेत. ते ट्रायथलॉन आहे, स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे सगळे तुम्हाला लागोपाठ करायचं असतं. मग ते देखील या ठिकाणी ती एक लोकांमध्ये एक चांगली आवड निर्माण झालेली आहे. ओके. म्हणजे फोटोग्राफीच्या बरोबर सर तुम्हाला रनिंगची सुद्धा म्हणजे धावण्याची सुद्धा आवड आहे. सो तुम्ही धावू शकता.
सरांसोबत. सर तुमच्या या मॅरेथॉनचं काही ऑर्गनायझेशन वगैरे आहे का? आमचे जळगाव रनर्स ग्रुप म्हणून आहे हम्म. आणि आम्ही म्हणतो की आमच्याकडे 3 वेळा आमच्या सोबत धावायला या आणि आम्ही मग आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना सभासद म्हणून निशुल्क सेवा आहे ती. ओके. आणि सगळ्यांना आम्ही त्या ग्रुपमध्ये त्यांना सामावून घेतो. ओके. दर रविवारी आम्ही सागर पार्क किंवा मेरून तलाव या ठिकाणी सकाळी 6 वाजता आम्ही धावायला असतो. सर मग आता सध्या धावतायत का तुम्ही? आम्ही आता सध्या धावतोय. ओके. धावपळीचं धकाधकीचं जग आहे, सगळ्यांनी धावणं महत्वाचं आहे आणि आपल्या आरोग्यासाठी पण ते खूप महत्वाचं आहे धावणं. तर सरांच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की सगळ्यांनी जॉईन करा. सर जॉईन करण्यासाठी आम्हाला काही लिंक वगैरे मिळू शकते? आमच्या सोबत धावायला या. आम्ही सकाळी तुम्हाला येलो टी शर्ट मध्ये धावताना दिसतो सागर पार्कला किंवा मेरून तलावला जळगाव शहरामध्ये. आणि विद्यापीठमध्ये आता विद्यापीठ बंद आहे आणि विद्यापीठ कॅम्पसमध्ये आम्ही रविवारी जात असतो. आम्ही सायंटिफिकली रनिंग कसं करायचं, प्री रन, वॉर्मअप असेल, पोस्ट रन, स्ट्रेचिंग असेल, हे सुद्धा आम्ही करून घेतो. तो व्यक्ती सिरियस आहे धावण्यासाठी हे बघून आमच्यासोबत 3 वेळा धावला की आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही त्यांना आपोआप आम्ही ऍड करतो. ओके. तर तुम्हाला जर नक्की धावण्याची इच्छा असेल आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सिरियस असाल, सरांकडे तुम्ही बघू शकता. सर किती फिट अँड फाईन आहे आणि नक्कीच तुमच्या या व्हिडिओच्या खाली मी काही लिंक शेअर करेन. तर तुम्ही नक्की त्याला जाऊन बघा. आणि सर अजून अशा काही गोष्टी आहेत, जसं तुमचं फोटोग्राफी झालं, तुमचं धावणं झालं, तर अजून अशा काही गोष्टी आहेत की ज्या फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर एज्युकेशनच्या बाबतीत पण खूप स्ट्रॉंग लेवलला आहे. सरांचं एज्युकेशन खूप चांगलं आहे. सर तुमचं एज्युकेशन काय आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा की सर बीई माझं बीई प्रोडक्शन झालंय पुणे विद्यापीठातून. MSc इंजिनिअरिंग मॅनेजमेंट इंग्लंडवरने केलंय. स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल हे माझं स्पेशलायझेशन होतं आणि या ठिकाणी 6 महिने जॉब देखील करून भारतात 2001 पासून आलो. आणि सर त्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर सुद्धा होते. सो बिझनेस युनिव्हर्सिटी टॉपर, फोटोग्राफीचा एक छंद तो खूप चांगल्या लेवलला आणि सरांचा एक धावण्याचा दुसरा छंद म्हणजे रनिंगचा एक छंद. सो अशा बऱ्याच गोष्टी मॅनेज करून आपल्या समोर जळगावातली एक खूप मोठी पर्सनॅलिटी बसलेली आहे. तर तुम्हाला असं कधी वाटत नाही का की जळगावमध्ये खूप टॅलेंट आहे, जसं आता तुम्ही सुद्धा जळगावचे आहात, टॅलेंट आहे जळगावमध्ये फोटोग्राफीच्या बाबतीत सर खूप पुढे आहे. सो असा एखादा उंचपुरा 6.5 फुटाचा राजबिंडा राजकुमार तरुण बघून तुम्हाला असं वाटत नाही का की याचं आपण फोटोज काढले पाहिजे किंवा फोटो म्हणजे तुमच्या समोरच बसलेला आहे? सो नक्कीच फोटोशूट करायला आवडेल अशा मॉडेलचं मला देखील. सर माझ्यात तुम्हाला म्हणजे एक नजर लागते ना फोटोग्राफरला, सरांची क्रिएटिव्ह नजर तुम्हाला त्यांचे फोटो बघून कळेल. सरांचे फोटो नक्की बघा. मी आवर्जून सांगेन तुम्हाला सगळ्यांना, कारण मी या ठिकाणी फोटोज दाखवू शकत नाही. सो सर मला कुठल्या अँगलने तुम्ही बघाल जर फोटोज काढायचे झाले तर? म्हणजे मी असा उंचपुरा, लांब केस, अँग्री यंग मॅन म्हणून मला बघायला आवडेल. ओके सर, त्या प्रकारे मी लुक करेन. नक्की मला जाऊन इन्स्टाला फॉलो करा. चेतन कुमावत नावाने माझं इन्स्टाला आयडिया आहे. आणि सर तुम्ही इंस्टाग्रामला आहात? हो आहे, के बच्चा नावाने. के बच्चा नावाने मी लिंक नक्की शेअर करेन. सरांनाही जाऊन फॉलो करा. आपल्याला सरांच्या इव्हेंट्सच्या बाबतीत बरेच अपडेट्स मिळतील. तर मी आज सर या ठिकाणी आलेत, आम्हाला त्यांचा बहुमूल्य वेळ दिला, बरीच माहिती सरांकडनं आम्हाला मिळाली. म्हणजे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर जाऊन सुद्धा सरांनी त्यांचा छंद जोपासलेला आहे. ऍज वेल एज त्यांच्या फिटनेससाठी ते रनिंग सुद्धा करतात. त्यांच्याकडनं खूप छान शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. सो सर थँक्यू सो मच. आज मल्हार कम्युनिकेशनच्या हॉबी टू बी या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमचं उपस्थिती दिलीत आणि सर्व जळगावकर, आमचे प्रेक्षक आणि तमाम जनतेकडनं मी तुमचा आभारी आहे की तुम्ही या ठिकाणी आलात म्हणून. पण मी तुमचे आभार व्यक्त नाही करणार, तुमच्याकडनं मी नक्की एकदा फोटोग्राफी सुद्धा करेन. आणि थँक्यू सो मच. आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या फॅमिलीकडनं आणि हॉबी टू बी डूच्या फॅमिलीकडनं आम्ही तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत. नवरंग चहा यांच्यातर्फे तुम्हाला हे पॅकेट आणि चहा घेत नाही मी, पण नक्की चहा सगळ्यांना पाजा. नवरंग चहा सगळ्यांच्या स्वागताला. तुम्ही सुद्धा नवरंग चहाचा आस्वाद नक्की घ्या. नवरंग चहा आणि दाल परिवार हे आमचे प्रायोजक आहेत. सो सर ही आमच्याकडनं हॉबी टू बी डूची एक भेट वस्तू तुमच्यासाठी मोमेंटो म्हणून नक्की जपून ठेवा. आणि थँक्यू सो मच. सगळ्यांचं मी आभारी आहे. आणि सरांचं सुद्धा सर तुम्हाला आमच्या प्रेक्षकांशी काही बोलायला आवडेल अजून? धन्यवाद. हॉबी टू बीच्या निमित्ताने माझा हा छंद लोकांपासून लपून होता आणि तुमच्यामुळे हा छंद अजून समाजापर्यंत आलेला आहे. रनिंग हा छंद जगजाहीर आहे, जगात बऱ्याच जणांना तो माहिती आहे, त्यामुळे लोकही जुळलेले आहेत. फोटोग्राफी हा छंद आता तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल.
हा लोक याला छंद म्हणून निवडतील आणि अजून अधिक लोक यामध्ये जोडले जातील ही अपेक्षा मी ठेवतो. मला या ठिकाणी बोलवलं, चर्चा केली. धन्यवाद. थँक्यू सो मच. याचबरोबर आपण आजच्या कार्यक्रमात मी घेतोय तुमचा सगळ्यांचा निरोप आणि पुन्हा अशाच एका पर्सनॅलिटी सोबत आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत मी चेतन कुमार घेतोय तुमची सगळ्यांची रजा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.